पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या दौऱ्यावरून राजकीय वाद निर्माण झालाय। कारण काय तर दार्जिलिंगमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय संताल संमेलनासाठी आलेल्या राष्ट्रपतींच्या स्वागताला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किंवा त्यांच्या कोणताही मंत्री उपस्थित नव्हता। खुद्द राष्ट्रपतींनीही ही जाहीर भाषणात आपली नाराजी व्यक्त केली आहे। कार्यक्रमाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। या घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संताप व्यक्त केलाय। आदिवासी समाजातून आलेल्या देशाच्या सर्वोच्च पदाचा हा अपमान लज्जास्पद असल्याचं त्यांनी म्हटलंय। पंतप्रधान मोदी यांनी काय ट्विट केले पाहूयात। आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणावर श्रद्धा असलेल्या सर्व नागरिकांसाठी ही घटना लज्जास्पद आहे। आदिवासी समाजाकडून आलेल्या राष्ट्रपतींनी स्वतः व्यक्त केलेल्या वेदना आणि संतापामुळे देशातील जनतेच्या मनात खंत आहे। पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारमध्ये सर्व मर्यादा ओलांडल्यात। राष्ट्रपतींचा झालेला हा अपमान राज्यातील प्रशासनामुळेच झाला। राष्ट्रपती हे पद राजकारणापलीकडचं असून त्या पदाची प्रतिष्ठा आणि पावित्र्य कायम राखलं गेलं पाहिजे। पश्चिम बंगाल सरकार आणि तृणमूल काँग्रेसला यापुढे तरी सद्बुद्धी येईल असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं।